भारतात क्रिकेट हा फक्त खेळ नाही आहे, तर तो धर्म आहे. आणि या धर्माचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे IPL अर्थात इंडियन प्रीमियर लीग. IPL ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा आहे. 2025मध्ये IPLनं एका सीझनमध्ये 100 कोटी प्रेक्षकांचा टप्पा ओलांडला. 2025च्या एका सीझनमध्ये IPLनं तब्बल 840 अब्ज मिनिटांचा वॉच टाईम देखील नोंदवलाय. हे आकडे फुटबॉलच्या सुपर बॉल किंवा फिफा विश्वचषकाची स्पर्धा करण्यासाठी पुरेसे आहेत. तरी देखील या विक्रमी आकड्यांच्या आड काहीतरी वेगळंच घडतंय. IPLचं मूल्य घसरत चाललंय. चाहते नाराज आहेत आणि एक प्रश्न हळूहळू मोठा होतोय. IPL खरंच कंटाळवाणी झाली आहे का? आजच्या ऑन पॉइंटमध्ये याच प्रश्नांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करूयात. हाय, हॅलो, नमस्कार. मी निखिल आणि आपण पाहताय द ऑडिबल. इंडियन प्रीमियर लीग ही भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं अर्थात BCCIनं 2007 साली स्थापन केलेली व्यावसायिक T20 क्रिकेट स्पर्धा आहे. 2008 साली पहिल्यांदा खेळली गेलेली ही लीग आज जगातील सर्वात श्रीमंत क्रीडा स्पर्धांपैकी एक बनली आहे. कारण ही लीग फक्त एक क्रिकेट स्पर्धा कधीच नव्हती, तर स्पोर्ट्स, एंटरटेनमेंट आणि बिझनेस या क्षेत्रांचा एक संगम होती. सुरुवातीला 8 आणि आता 10 शहर आधारित फ्रँचायझी टीमवर ही लीग चालते. प्रत्येक सीझनमध्ये 10 टीम प्रत्येकी 14 साखळी सामने खेळतात. त्यानंतर 4 टीम प्ले ऑफ आणि एलिमिनेटरसाठी पात्र ठरतात. यामधून 2 टीममध्ये अंतिम सामना रंगतो आणि एक विजेता ठरतो. पण IPL इतकी लोकप्रिय झाली कशी? तर IPL योगायोगानं जगातील सर्वात लोकप्रिय लीग झालेली नाही आहे. त्यासाठी IPL व्यवस्थापनानं जाणीवपूर्वक प्रयत्न केलेले आहेत. स्पोर्ट्स, एंटरटेनमेंट, बिझनेस, टेक्नॉलॉजी, कल्चर या सगळ्यांना एकत्र आणून अत्यंत हुशारीनं आखलेली ही लीग आहे. IPL एवढी लोकप्रिय होण्यामागं काही प्रमुख कारणं देखील आहेत. यापैकी सर्वात मोठं कारण म्हणजे T20 फॉर्मॅट. क्रिकेट प्रेमींचा सर्वात आवडता क्रिकेट प्रकार हा अजूनही कसोटी क्रिकेटच आहे. पण या स्पर्धेच्या युगात 5 दिवसाचं कसोटी क्रिकेट किंवा 8 तासाचे एकदिवसीय सामने याच्या तुलनेत T20 क्रिकेटला जगभर पसंती मिळते. आणि याचं T20 फॉर्मॅटवर IPL आधारलेली आहे. प्रत्येक सामन्यात चौके छक्क्यांचा पाऊस, शेवटच्या ओव्हरमधील थरार आणि हृदयाची धडधड वाढवणारी क्षण असं सगळं एका क्रिकेट सामन्यात 4 तासात अनुभवायला मिळतं. त्यामुळे ही स्पर्धा प्रचंड पॉप्युलर झाली आहे. देश विदेशातील स्टार पॉवर हे देखील IPLला ग्लोबल ब्रँड बनवण्यात महत्त्वाचे ठरलेत. IPL जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंना एकत्र आणते. भारतीय चाहत्यांना विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांच्यासह क्रिकेटमधील देशी स्टार पॉवर बरोबरच जॉस बटलर, हेझलवूड, मिचेल स्टार्क, राशिद खान यासारख्या आंतरराष्ट्रीय महारथींसोबत खेळताना पाहण्याची देखील संधी मिळते. जगभरातील इतर कोणत्याही क्रिकेट स्पर्धेत एवढी मोठी स्टार पॉवर दिसत नाही. IPLच्या याच वैशिष्ट्यांमुळे ही जगातील सर्वात लोकप्रिय लीग झाली आहे. IPLनं क्रिकेटला अधिकाधिक मेरिट बेस्ड बनवलेलं आहे. म्हणजे काय? तर दरवर्षी स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये चांगला खेळ करणाऱ्या खेळाडूंवर IPLमध्ये लाखोची बोली लावून टीम्स या खेळाडूंना खरेदी करत असतात. यामध्ये पाणीपुरी विकून क्रिकेटर झालेल्या खेळाडूपासून ते वयाच्या 13-14व्या वर्षी IPLमध्ये पदार्पण केलेल्या आणि दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा देखील समावेश आहे. या स्टोरीजमुळे सुद्धा IPLला ब्रँडिंगमध्ये चांगलीच मदत मिळते. खेळाडूंचा लिलाव हा देखील मोठा मीडिया इव्हेंट असतो. थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून चाहते आपल्या खेळाडूंना करोडोची बोली लागल्याचं पाहतात. त्यामुळे खेळाडूंबद्दल, त्यांच्या पार्श्वभूमीबद्दल सोशल मीडियावर सातत्यानं चर्चा होते. IPLमध्ये एकही चेंडू खेळला जाण्यापूर्वीच हे खेळाडू करोडपती होतात. त्यामुळे या खेळाडूंबद्दल, संघाबद्दल एक आत्मीयता जडते आणि सोशल मीडियावर याबद्दल अखंड चर्चा सुरू राहते. IPLमधील टीम्सची शहरानुसार केलेली रचना आणि फ्रँचायझी मॉडेल यामुळे देखील या लीगला मोठं यश मिळालंय. NFL अर्थात नॅशनल फुटबॉल लीग, NBA नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन आणि EPL इंग्लिश प्रीमियर लीग या जगातील सर्वात श्रीमंत आणि लोकप्रिय व्यावसायिक स्पोर्ट्स लीगच्या धर्तीवर प्रत्येक संघाला एखाद्या शहराशी जोडून IPLनं या लीग सारखीच लोकप्रियता मिळवलेली आहे. जेवढं लोकल तेवढं जवळचं या तत्वाच्या आधारे मुंबई, चेन्नई, कोलकाता, बँगलोर हा संघ तुमचा आहे, तुमच्या शहरातील आहे असा भावनिक बॉन्ड निर्माण केला जातो. यामुळे संघांना प्रचंड मोठा फॅन बेस मिळतो. महाराष्ट्राची लोकसंख्या साधारण 12 कोटी आहे. MMR रिजनची लोकसंख्या 3 कोटीच्या आसपास आहे. यामुळे बहुतांश वर्ग हा स्थानिक टीम म्हणून मुंबईच्या पाठीशी राहतो. उत्तर प्रदेशची लोकसंख्या जवळपास 26 कोटी आहे. लखनौच्या टीमला एवढा मोठा चाहता वर्ग मिळतो. यामुळे शहरांच्या नावावर आधारित फ्रँचायझी मॉडेल हे देखील या स्पर्धेला यशस्वी बनवतं. बॉलिवूड आणि सेलिब्रिटी संस्कृतीचा देखील या IPLनं त्यांच्या प्रचारासाठी चांगलाच वापर करून घेतलाय.
IPLच्या सुरुवातीपासूनच क्रिकेट अधिक मनोरंजन या संकल्पनेवर आधारलेली आहे. शाहरुख खान KKR संघासोबत आहे, प्रीती झिंटा पंजाब संघाबरोबर आहे. बॉलिवूड कलाकारांनी संघ मालक म्हणून स्पर्धेत भाग घेतलेला आहे. याशिवाय प्रत्येक संघासोबत काही बिझनेसमॅन देखील जोडले गेलेले आहेत. स्टँडमधील सेलिब्रिटी, चिअर लीडर्स, भव्य उद्घाटन सोहळे आणि म्युझिक या सगळ्यामुळं खेळ आणि मनोरंजन यातील सीमारेषा आता पुसली जाते. यामुळं काय होतं तर जे नियमित क्रिकेट पाहत नाहीत ते चाहते देखील लीगकडे आकर्षित होतात. IPLचे सामने रोज रात्री संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होतात. शनिवार रविवार तर 2-2 सामने असतात. ही वेळ म्हणजे टेलिव्हिजनच्या भाषेमध्ये प्राईम टाईम आहे. याच प्राईम टाईममध्ये सामने लावून जवळजवळ 2 महिने दररोज एक नवा एपिसोड असलेल्या मालिकांप्रमाणे हे सामने पाहिले जातात. IPLची मोबाईलवर सुरू झालेली फ्री स्ट्रीमिंग या लीगला लोकप्रिय करण्यामध्ये खूप महत्त्वाची ठरली आहे. देशात जिथं करोडो लोक प्रामुख्यानं स्मार्टफोनवरून इंटरनेट वापरतात तिथं जिओनं फ्री स्ट्रीमिंग करून एक क्रांतिकारी पाऊल टाकलंय. यामुळे टीव्हीपेक्षा डिजिटल प्रेक्षक संख्या प्रचंड वाढली आहे आणि लहान शहरांमधून देखील तरुण पिढी IPLशी जोडली जाते. 2022 मध्ये IPLचे देशांतर्गत मीडिया हक्क जवळपास $6.2 अब्ज मध्ये म्हणजे जवळपास 48,000 कोटी रुपयांना विकले गेले होते. यामुळे IPL मीडिया राईट्सच्या बाबतीत NFL नंतर जगातील दुसरी सर्वात मौल्यवान लीग बनली होती. यामुळे जागतिक दर्जाचं स्ट्रीमिंग, 12हून अधिक भाषांमध्ये समालोचन, अनेक कॅमेरा फीड्स, VR 360 व 4K डॉल्बी ॲटमॉस यासारखे अत्याधुनिक अनुभव प्रेक्षकांना देणं शक्य झालंय. जगभरातील सर्वच मोठ्या लीगमध्ये 1 किंवा 2 संघाचंच वर्चस्व राहिलंय. IPL देखील अशाच पद्धतीनं मुंबई आणि चेन्नई या 2च टीमचं वर्चस्व दिसताना पाहायला मिळतं. तरी देखील IPLच्या 18 सीझनमध्ये 7 वेगवेगळ्या संघांनी ट्रॉफी जिंकली आहे. IPLच्या प्रत्येक हंगामात नवीन विजेता मिळेल ही अनिश्चितता आणि उत्सुकता यामुळेच प्रत्येक सीझन फ्रेश वाटतो आणि प्रत्येक सामन्याला महत्त्व येतं. याशिवाय सोशल मीडिया आणि फॅन्टसी क्रिकेट देखील IPLला प्रचंड यशस्वी बनवत आहे. IPL दरवर्षी सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहे. आपली टीम हरो किंवा जिंको मीम्स बनतातच. हायलाइट्स, खेळाडूंचे वादविवाद आणि फॅन्टसी क्रिकेट लीग चाहत्यांना दिवसाचे 24 तास गुंतवून ठेवते. फक्त सामन्यांचे 4 तास नाही तर फॅन्टसी क्रिकेट लीग ॲप्सनं या प्रेक्षकांना सामन्याच्या वेळाशिवाय देखील तिथं गुंतवून ठेवलंय. IPLची हीच लोकप्रियता आकड्यांमध्ये सुद्धा दिसून येते. आकडेवारी पाहिली तर IPLची दर्शक संख्या सातत्यानं वाढतीये. प्रत्येक सीझन मागच्या सीझनचे रेकॉर्ड्स मोडतोय. 2025चं सीझन IPLच्या इतिहासातील आतापर्यंतचं सर्वात यशस्वी सीझनपैकी एक होतं. TV प्लस डिजिटल मिळून तब्बल 100 कोटी प्रेक्षकांनी IPL पाहिले. त्याचा एकूण वॉच टाईम हा जवळपास 840 अब्ज मिनिटं इतका होता. याची वर्षांमध्ये तुलना केली तर जवळपास 1.5 लाख वर्ष होतात. जिओ हॉटस्टारवर जवळपास 23.1 अब्ज व्ह्यूज होत्या. डिजिटल वॉच टाईम हा 384.6 अब्ज मिनिटं होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत 29% यामध्ये वाढ झाली आहे. कनेक्टेड टीव्हीवर सामने पाहणाऱ्यांच्या संख्येत देखील तब्बल 49% वाढ झाली आहे. IPL 2025चा अंतिम सामना हा T20 क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक पाहिला गेलेला सामना ठरलाय. RCB विरुद्ध पंजाब किंग्सचा अंतिम सामना क्रिकेट प्रसारणामधील एक ऐतिहासिक क्षण ठरलेला आहे. या सामन्यानं सर्व प्लॅटफॉर्म्सवर मिळून 31.7 अब्ज मिनिटांचा वॉच टाईम नोंदवला. स्टार स्पोर्ट्सवर 16.9 कोटी प्रेक्षकांनी थेट हा सामना पाहिलाय आणि 15 अब्ज मिनिटं TV वॉच टाईम देखील नोंदवलाय. आतापर्यंत कोणत्याही T20 सामन्यासाठी हा सर्वाधिक वेळ आहे. जिओ हॉटस्टारवर 89.2 कोटी व्ह्यूज नोंदवले गेलेत. 5.5 कोटी प्रेक्षकांनी एकाच वेळी सामना पाहण्याचा विक्रम नोंदवलाय आणि त्याला कारणही तसंच होतं. कारण विराट कोहलीनं 18 वर्ष RCB सोबत राहून अखेर हे विजेतेपद उंचावलं होतं. 2011 साली सचिननं ज्या प्रकारे वन डे वर्ल्ड कप उंचावला होता ही मोमेंट RCB फॅन्ससाठी तेवढीच महत्त्वाची होती. IPLची प्रेक्षक संख्या विक्रमी झाली आहे. नवीन टीम्स ट्रॉफी जिंकतायत. म्हणजे IPLमध्ये सगळं काही सुरळीत चाललेलं आहे असं नाहीये. IPLचं मूल्यांकन सातत्यानं घसरतंय. हे IPL समोरील सर्वात मोठं आव्हान आहे. IPLचं मूल्य 2023 साली $11.2 अब्ज होतं. 2024 मध्ये ते $9.9 अब्ज पर्यंत खाली आले तर 2025 मध्ये 8.8 अब्ज पर्यंत खाली आले. त्यासाठी काही महत्त्वाची कारणं आहेत. गेल्या वर्षी ड्रीम 11, माय 11 सर्कल आणि MPL यासारख्या फॅन्टसी ॲपवर सरकारनं बंदी घातली आहे. हे ॲप्स IPLच्या महसुलाचा मोठा स्रोत होते. याशिवाय जिओ स्टार अंतर्गत डिझनी स्टार आणि वायकॉम 18चं एकत्रीकरण झाल्यामुळं मीडिया राईट्सवर देखील मोनोपॉली जवळपास निर्माण झालेली आहे. जाहिरातींमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर देखील दबाव वाढलेला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार माघार घेताना दिसत आहेत. फॅन्टसी ॲप आणि IPLशी संबंधित इतर गोष्टींबाबत सरकारी धोरणांमध्ये देखील अनिश्चितता असल्यामुळं गुंतवणूकदार आणि प्रायोजक दोघंही सावधपणे पाऊल टाकताना दिसत आहेत. यामुळे देखील IPLचं मूल्य घसरत चाललेलं आहे. IPLमध्ये पूर्वी क्लासिकल रायव्हलरी होत्या.
मुंबई विरुद्ध चेन्नई, RCB विरुद्ध चेन्नई, KKR विरुद्ध RCB, मुंबई विरुद्ध KKR या संघांमध्ये अटीतटीच्या लढती व्हायच्या. भरपूर ड्रामा व्हायचा. मॅच शेवटच्या क्षणापर्यंत रंगायची. त्यामुळे प्रचंड स्पर्धा होती. पण IPL 2025च्या सुरुवातीच्या आठवड्यांमध्ये खेळल्या गेलेल्या 19 सामन्यांपैकी साधारण 15 सामने एकतर्फी होते. यंदाही आतापर्यंत झालेल्या 20 सामन्यांपैकी गुजरात विरुद्ध दिल्ली आणि KKR विरुद्ध लखनौ हे फक्त 2च सामने अटीतटीचे झाले. अशा प्रकारचे सामने होऊ लागले की स्पर्धेतला इंटरेस्ट कमी होत जातो. भारतात जवळजवळ वर्षभर क्रिकेट खेळलं जाते. IPL, आंतरराष्ट्रीय मालिका, द्विपक्षीय T20, वन डे, कसोटी सामने आणि इतर T20 लीग काही ना काही सातत्यानं सुरू आहे. डोमेस्टिक क्रिकेट, विविध राज्यांच्या T20 लीग देखील सुरू झालेल्या आहेत. यामुळं क्रिकेटचे सामने नाहीत असा कोणताही हंगाम नाहीये. यंदा तर नुकताच T20 वर्ल्ड कप देखील झालाय आणि त्यानंतर लगेचच IPL सुरू झाली. त्यामुळे क्रिकेटचा अतिरेक झालाय असं वाटतंय आणि कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्यातला इंटरेस्ट कमी नक्कीच होत असतो. याशिवाय मिलेनियल्स आणि जेनझीकडे आता मनोरंजनाचे अनेक पर्याय उपलब्ध झालेत. ही जनरेशन क्रिकेटपेक्षा EPL, ला लिगा, फॉर्म्युला 1, NBA, नेटफ्लिक्स, YouTube आणि शॉर्ट फॉर्म कंटेंट याकडे जास्त वळली आहेत. यामुळे देखील IPL समोरील आव्हानं वाढली आहेत. IPL ही क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठी यशोगाथा आहे. 2 दशकांपेक्षा कमी वेळात शून्यातून 1 अब्ज प्रेक्षकांपर्यंत पोहोचणारी ही लीग प्रत्येक भारतीय शहराला अभिमान देणारी, खेळाडूंना जागतिक स्टार बनवणारी आणि क्रिकेटला कधीही स्वप्नात वाटलं नसेल एवढं श्रीमंत करणारी स्पर्धा ठरली आहे. पण आकडे बघायचे तर असं दिसतंय की लीगचा चाम आता कमी होत चाललाय. IPL समोरचा खरा प्रश्न यंदा प्रेक्षक संख्येच्या विक्रम मोडता येईल का नाही हा नाहीये, तर खरा प्रश्न आहे लीग खरोखरच रोमांचक राहू शकेल का? शेवटच्या चेंडूपर्यंत कोणत्याही टीमच्या बाजूने फिरू शकणारे सामने पुन्हा पाहायला मिळतील का? हे जास्त महत्त्वाचं आहे. 1 अब्ज प्रेक्षक हा निश्चितपणे मैलाचा दगड आहे. पण ते 1 अब्ज प्रेक्षक TV समोर बसून सामने पाहतायत की फक्त TV चालू आहे आणि आपापली कामं करतायत, यावर IPLचं भविष्य अवलंबून आहे. आपल्याला काय वाटतं? IPL खरंच बोरिंग झाली आहे का? आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि द ऑड इव्हनला लाईक, शेअर, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.